वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण DMERचे ऑल पोस्टकरिता अतिशय उपयुक्त असा सब्जेक्ट म्हणजेच मराठी विषयाचे PYQ बघणार आहोत. तर जास्तीचा वेळ न घेता चला. मुभा असणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. आन्सर नंबर 1, परवानगी असणे. वाक्प्रचार आणि अर्थ यांच्या जोड्यातील योग्य जोडी शोधा. योग्य जोडी आहे मन घालणे, लक्ष देणे. क्वेश्चन नंबर 3, पुढीलपैकी समर्थ रामदास यांचा ग्रंथ कोणता आहे? आन्सर नंबर 3, दासबोध. आता इथं जर म्हटलं तर ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेले आहे आणि लीळाचरित्र हे मायभट यांनी लिहिलेलं आहे. क्वेश्चन नंबर, विरा राठोड यांची कविता कोणत्या बोलीभाषेत आहे? आन्सर नंबर 4, बंजारा. क्वेश्चन नंबर 5, या स्पष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. आन्सर नंबर 2, निखालस. क्वेश्चन नंबर 6, कोश आणि कोशकार यांच्या जोड्यातली योग्य जोडी शोधा. आन्सर नंबर 3, मराठी व्युत्पत्ती कोश, कृपा कुलकर्णी. क्वेश्चन नंबर 7, डोक्यावर मिरे वाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगणारा वाक्प्रचार कोणता? आन्सर नंबर 3, वरचढ होणे. क्वेश्चन नंबर 8, समानार्थी शब्दाच्या पुढील जोड्यापैकी चुकीची जोडी शोधा. आन्सर नंबर 3, वंदन म्हणजेच आज्ञा ही चुकीची जोडी आहे. तर बरोबर सुद्धा आपण पाहून घ्या. सचेतन सजीव, कनक सुवर्ण, महान थोर. क्वेश्चन नंबर 9, कर्णकटू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आन्सर नंबर 1, कर्णमधुर. क्वेश्चन नंबर 10, आनंद अवघड गणित सहज सोडवतो वाक्यातील प्रयोग ओळखा. आन्सर नंबर 4, सकर्मक कर्तरी प्रयोग. क्वेश्चन नंबर 11, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर हा अलंकार ओळखा. आन्सर नंबर 4, उपमा अलंकार आहे. क्वेश्चन नंबर 12, पुढीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक कोण आहेत? आन्सर नंबर 3, वि. स. खांडेकर. क्वेश्चन नंबर 13, अचूक वाक्यरचना शोधा. आन्सर नंबर 1, कोणत्याही विषयाचे सखोल अध्ययन करायचे झाले तर त्यांचे दिशादर्शन संदर्भ ग्रंथ करतात. क्वेश्चन नंबर 14, भोलानाथ हा बालसंग्रह कोणाचा आहे? आन्सर नंबर 1, मंगेश पाडगावकर. क्वेश्चन नंबर 15, दुष्काळात 13वा महिना या म्हणीचा अर्थ सांगा. आन्सर नंबर 1, संकटात अजून भर पडणे. तर आपण 15 क्वेश्चन बघितलेले आहेत. लगेच आपण दुसरा सेट याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 1, आमचे आजोबा कर्णासारखे दानशूर होते या वाक्यातील साधारण धर्म गुणधर्म दर्शवणारा शब्द कोणता ते ओळखा. आन्सर नंबर 3, दानशूर. क्वेश्चन नंबर 2, काळजी या शब्दाचा शब्दार्थ पुढे दिलेल्या पर्यायातून अचूक निवडा. आन्सर नंबर 1, चिंता. क्वेश्चन नंबर 3, हातपाय गाळणे या वाक्प्रचाराचा अर्थ पुढील प्रमाणे असेल. धीर सोडणे. क्वेश्चन नंबर 4, उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीचा अर्थ पुढील प्रमाणे असेल. ज्याच्या अंगी गुण थोडा तो फाळ बढाई मारतो. क्वेश्चन नंबर 5, वस्त्र या शब्दाचा समानार्थी शब्द खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा. आन्सर नंबर 3, वसन. क्वेश्चन नंबर 6, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा अर्थ पुढील प्रमाणे असेल. आपल्या अन्नदात्री कृतज्ञतेने वागावे. क्वेश्चन नंबर 7, नटसम्राट नाटकाचे लेखक कोण आहेत? त्याचे नाव खाली दिलेल्या पर्यायातून अचूक निवडा. आन्सर नंबर 1, कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर. क्वेश्चन नंबर 8, झाकली मूठ 1.25 लाखाची या म्हणीचा अर्थ फुल प्रमाणे असेल. आन्सर नंबर 1, आपले गुणावून झाकून ठेवावेत. क्वेश्चन नंबर 9, तिथे वार नक्षत्र योग करण यांची पुस्तिका या शब्दसंग्रहास खाली दिलेल्या पर्यायातील अचूक शब्द ओळखा. आन्सर नंबर 4, पंचांग. क्वेश्चन नंबर 10, खाली दिलेल्या जोड्यामधून चुकीची जोडी कोणती ते ओळखा. आन्सर नंबर 4, विनायक गोविंद करंदीकर गोविंदाग्रज. क्वेश्चन नंबर 11, बाबांनी आता शांत बसावे या वाक्याचा प्रयोग खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा. आन्सर नंबर 1, अकर्मक भावे. क्वेश्चन नंबर 12, फुलराणी या कवितेचे कवी कोण आहेत? ते खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा. त्र्यंबक बापूजी ठोंबरे.
क्वेश्चन नंबर 13, युद्ध या शब्दाचा समानार्थी शब्द खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा. ॲन्सर नंबर 2 समर. क्वेश्चन नंबर 14, निरपेक्ष कामाबद्दल दिलेले सन्मानाचे धन या शब्दसंग्रहास पुढे पर्यायातील अचूक शब्द ओळखा. ॲन्सर नंबर 2 मानधन. क्वेश्चन नंबर 15, हात टेकणे या वाक्प्रचाराचा अर्थ पुढील प्रमाणे असेल. निरुपयोगी होणे. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये जवळपास 30 मराठी PYQs बघितलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.